नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत काटके. आपण खूप टाईम नंतर भेटतोय परत. आज मी आलो आहे कृषी विद्यापीठमध्ये दापोलीला. कारण का काही प्लॅन्स आहेत ते करायसाठी, जे आपण जागेचे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवले होते तिकडे. तर मी इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघितली आहे. माझ्यामध्ये तरी खूप कमी लोकांनी बघितली असेल, पण बरेच लोकांनी व्हिडिओवरती बघितलं असेल, जे की आहे आपण जे रबर बोलतो, रबर याच्याने आपण टायर्स वगैरे क्रिएट करतो त्याची. आता मी त्या झाडांच्या अवतीभोवती फिरतोय, त्या जागे आहे ही जागा. तर मी तुम्हाला दाखवतो की बेसिकली एवढे असे हे जे कंटिन्यू तुम्हाला जे झाडं दिसत आहेत ती सगळी रबरची झाडं आहेत. आणि जर तुम्ही सगळीकडे एक गोष्ट कॉमन बघाल, जर तो आहे असा हा कट ह्या टाईपचा, तर हा 150 सेंटीमीटरचा एक कट असतो आणि प्रत्येक वेळी न्यू कट येत राहतो, म्हणजे करावा लागतो आपल्याला. आणि तो न्यू कट केल्यावर की असं ह्याला आपण डिंक बोलू शकतो किंवा त्यांच्या लँग्वेजची ह्यांचं निघतं, तर त्या लेवलचं निघून आणि फक्त पण ह्याची एक प्रोसेस अशी आहे की पहाटे करावी लागते. सकाळी केली तर जेव्हा ऊन डोक्यावर येतं झाडांच्या पण, तेव्हा ते कमी होतं. आणि जेव्हा बंद होतं तर परत नेक्स्ट डे सेम प्रोसेस सुरू केली जाते. आणि ॲट अ टाईम ह्या टाईम प्रोसेसला एवढं 120 to 150 ml तो डंक निघतो. एवढं त्यांनी आम्हाला काउंट सांगितली, तेवढं ml ते निघतं. तर ही इन्फॉर्मेशन मला वाटली शेअर करण्यासारखी, कारण का खूप छान आहे. कारण का मी फर्स्ट टाईम असं फेस टू फेस बघितली ही गोष्ट. झाडं पण ह्यांची खूप आहेत. आणि टोटल एक शीट जे तुम्हाला दाखवेन, ती शीट त्या साईजची शीट बनवायला 1 kg पर्यंत लागतं किंवा असा काहीतरी अमाऊंट आहे. सॉरी, मी एकदा त्यांना विचारून परत सांगेल. ती शीट बनवायला तेवढा ml लागतं. आणि तेवढं ml निघायला आपण 1 kg पकडू. चला, 1 kg निघायला अराऊंड 20 to 30 ट्रीजचं चीक लागतं काढावं. तर रबर शीट अशी बनते. जे मी तुम्हाला व्हाईट कलरचं दाखवलं, त्याच्यानंतर व्हाईट कलरचं ते जे निघाल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस होते. त्या प्रोसेसवरून मी ही शीट निघते. मग ही सुकायला ठेवतात. अशी सुकायला ठेवल्यानंतर मग ही ज्यांना मॅन्युफॅक्चर कंपनीज आहेत जे ह्या रबरचा यूज करून काही क्रिएट करत असेल, त्यांना मग हे डिलिव्हर होतं. तर अशा प्रकारे हे सुकायला ठेवलेलं आहे. आणि अजून एक इन्फॉर्मेशन मी द्यायची विसरलो, जी आहे की हे झाड आहे ना, म्हणजे ट्री पूर्ण उगायला, म्हणजे प्रॉपर एक मोठं होण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष लागतात. 10 वर्ष झाल्यानंतर, आता असं वाटतं 10 वर्षानंतर एवढी वर्ष काय, त्यांच्यानंतर काय, तर टोटल ते 60 इयर्स, 50 ते 60 इयर तुम्हाला ते प्रोडक्शन काढून देत राहणार. आणि याचा प्लस पॉईंट असा आहे की ह्या झाडांना कोण त्रास देऊ शकत नाही, घुरं खाऊ शकत नाही, ना कोण ना काही. मग तुमच्यासाठी तर प्लस पॉईंटच आहे की डिस्ट्रॉय करायचा पण प्रश्न येत नाही ह्या गोष्टीला. कारण का आमच्या कोकणा साईडला माकडं खूप असल्यामुळे ते डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर इथे तर तो प्लस पॉईंट आहे. आणि रबर जर तर प्रॉपर चांगलं असेल आणि तुमचं असेल आणि तुमचे जर काही कंपनीज असतील, कोण काय असेल, तर तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट थ्रू तुमच्याकडनंच रबर घेतील. तर अशी सगळी आहे. तर ही एक गोष्ट इन्फॉर्मेशन देण्यासारखी राहिलेली माझ्याकडनं इम्पॉर्टंटवाली, की लाईफ स्पॅन काय आहे त्याचा. तर लाईफ स्पॅन याचा 60 इयर्सचा आहे. आणि ग्रोईंग पिरियड त्याचा जो आहे तो ग्रोईंग पिरियड 10 इयर्सचा आहे. 10 इयर्सनंतर तुम्हाला ते तुम्हाला फळ द्यायला सुरू करतं. सो मी आता एका नर्सरीमध्ये आलो आहे कृषी विद्यापीठाच्या. तर बांबूची पण अशी रोपं असतात. ज्या प्रकारे बांबू आपण जो लावतो सगळीकडे बघतो, तर त्याची खरं तर रोपं असतात. ती रोपं आपण लावून मग हे करतो. आणि इकडे जी रोपं दिसत आहेत तुम्हाला, हा जो आहे हा आहे चंदन. हे चंदनाच्या झाडाचं आहे. आणि त्याच्या बाजूला तूर आहे. म्हणजे कसं, एक चंदन तो तूर. कारण का चंदन डायरेक्टली फूड क्रिएट नाही करत. सो ते दुसरीकडनं म्हणजे दुसऱ्याचं फूड घेऊन क्रिएट करतं. सो ही प्रोसेस आहे याची. तर म्हणून तेच इन्फॉर्मेशन घेतो आहे, बांबूची इन्फॉर्मेशन वगैरे अशा टाईपचे सगळे इन्फॉर्मेशन घेऊन बघतो आहे. तर हे पण एक चांगली इन्फॉर्मेशन आहे. इथे आल्यावर खूप गोष्टी नवीन कळत आहे. आणि कमसे कम चंदनाला ॲटलिस्ट 25 इयर्स, प्रॉपर 25 इयर्स लागतात ग्रो व्हायला. आणि बांबू पण एक प्रॉपर आहे. बांबू पण तुम्ही बांबूची पण शेती करू शकतात. खूप गोष्टी आहेत, सगळ्यांची शेती करू शकतात. पण इथे इन्फॉर्मेशन घ्यायला आम्ही अजून 4-5 गोष्टीची इन्फॉर्मेशन घ्यायला आलो आहे. खूप गोष्टी लाईनअपमध्ये. तर
ह्या सगळ्या गोष्टी अजून काही आहेत ते मी तुम्हाला तिकडे पोचल्यावर किंवा थांबून एका जागेवर सांगेन. कारण का रबरचं जे आहे जे मी तुम्हाला बोललो त्याच्यामध्येच खूप आहे गोष्टी सांगण्यासारख्या. आता रबरचे यूज कुठे होतात तर टायर बनवण्यामध्ये, बट टायरमध्ये 10% रबर यूज होतो आणि 90% जो आहे तो केमिकल्स यूज होतो. बट जर तुम्ही सर्जिकल जे ग्लव्ज बघतात व्हाईट कलरचे त्याला 100% तेच यूज होतं रबर. आणि जे एरोप्लेन्सचे जे टायर्स असतात त्याला 100% तेच रबर यूज होतात. का? कारण का फ्रिक्शनसाठी, ते फ्रिक्शन प्रॉपर देतं म्हणून. बाकी असं काय डिफरंट असं नाही, बट त्या फ्रिक्शनसाठी 100% तोच रबर यूज केला जातो. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो पुढे भेटू तुम्हाला. हे धूप आहे, आपण सफेद देवाला वापरतो ना. अच्छा अच्छा हां. अच्छा धूप पण झाडापासून बनतो. डिंक येतो ना, डिंक करतात त्याच्यावर प्रोसिजर होते. हा गुलमोहरची झाड आहे ती सगळी. गुलमोहर, येलो गुलमोहर. रेड गुलमोहर आहे, लाल गुलमोहर. हा पिवळा आहे की लाल आहे? हा लाल आहे. कारण ह्याची 10 झाडं मला काय लावायचे. माझा हे गुलमोहर हे रेड वाले गुलमोहरची झाड आहेत. आणि धूप म्हणजे हे कुठलं धूप जे आपण देवाला धुपारात यूज करतो ना ते धूप. सो ह्याचा डिंक निघतो, तो डिंकाचा यूज करून आपण त्याचा क्रिएट करतो. तर ह्याची हे पण नवीन होतं माझ्यासाठी खूपच. सो ही एक गोष्ट आहे. आणि अजून आहेत झाडं ती तुम्हाला दाखवतो. असेल व्यवस्था पाण्याची तर पाण्याची व्यवस्था आहे. काय प्रॉब्लेम नाही. एखादी नारळी लावल्यात ना. हे काय आहे? ही सुरंगी आहे. सुरंगी येताना रोडला बघितलं स्मेल येतो त्याला. बारीक फुलं सुरंगी आहे. सुरंगे सेंट तयार करतात म्हणजे हे सेम उंडी परफ्यूम साठी. बायोडिझेल. बोटीला जे तेल लावतात ना लाकूड खराब व्हायला नको म्हणून. कुठला नाही ते हे आपला मंडूक टाकून. एवढी झाडं आहेत ना आपण काय सांगू पण शकत नाही. हा कडुलिंब आहे. हा कडुलिंब. कडुलिंब आहे. हा सीताशोक आहे. सीतेला कडुलिंबाचं झाड आहे. होती ना त्या झाडाखाली बसलेलं सीताफळ. सीताशोक. सीताशोक म्हणजे ह्याच्यातून काय झाड अशोक हा फळ येतं ते हे मेडिसिनल आहे. नाही मेडिसिनल आहे. औषधी उपयोग. औषधी आपल्यातले सगळ्या मेडिसिनल आहे. हा नागचाफा पण म्हणतो ना, लाकडी चाफा. तो कुठे यूज होतो? नाही ब्लॅक आणि व्हाईट येतो बघा तो नागचाफा. नागचाफा तो काश्मीरला जास्त असतो वाटतं. बकुळ आहे. मी तुम्हाला सगळ्यांची लिस्ट देतो सगळं ते आल्यानंतर. आता कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला एक आयडिया देतो. माझा कसं आहे माहिती आहे, एक 6-6 फुटाची अशी. सो तुम्हाला जी ही झाडं दिसत आहेत ह्याला बेसिकली ऑस्ट्रेलियन साग असं म्हणतात. जे आपण सागाची लाकडं असतात सेम तशीच आहेत, बट ही ऑस्ट्रेलियन आहे. हे हेल्प करतं झाडाला ग्रोथली यूज करायला. बट सायमल्टेनियसली ह्याचं जे झाड जे बनणार आहे, ह्याचं पण झाड जे होईल ग्रो, ते पण खूप A1 क्वालिटीचं असतं, जेणेकरून तुम्ही प्रोडक्ट क्रिएट करू शकतात. आणि मी आता येताना बघितलं तिथे ना काही प्रोडक्ट्स क्रिएट केलेले, धनुष्यबाण म्हणा किंवा वुडन टॉईज वगैरे हे सगळे क्रिएट केले. ते पण दाखवतो मी तुम्हाला. आहेत चांगले आहेत, मला लांबूनच खूप आवडले, बट ते पण आम्ही बघणार आहे पुढे गेल्यावर. एक कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली यांचे प्रोडक्ट्स इथे क्रिएट होतात. जसं तुम्ही बघू शकतात इकडे तुम्हाला भेटेल. हे बघा. आता जेवढे पण फॉरेस्टचे जे वूड्स आहेत जे कट होतात ते ही लोकच यूज करून त्याचा यूज करतात. मग स्टुडंट लोकांना पण शिकवून किंवा त्यांना ट्रेन देऊ शकतो किंवा आपण का असेल ती लोक स्वतः बनवून देतात असं. आणि इथे पहिली गोष्ट CNC मशीन पण आहे. ते बेसिकली आम्हाला माहिती आहे आमच्या लाईनमधल्यांना. सो या सगळ्या गोष्टी ते क्रिएट केलेल्या आहेत. हे जे आपण तिकडे बघतो
एक्झिबिशन्सला वगैरे. बेसिकली काही गोष्टी इथे मग बनवून तिकडे जातात. लेझर कटिंग मला एलिमेंट्स लाईक दिस. चहा कॉफी हे इकडे आहे बघा तयार. हा आपलं स्वतःचं ब्रँड आहे. हे स्टँड्स, लेझर कटिंग वर्क. म्हणजे इथे सगळे ट्रेनिंग साठीच विद्यार्थ्यांना आणि प्लस ट्रेनिंग पेंट केलेलं आहे एवढा एरिया. सो बेसिकली ह्या सगळ्याची ट्रेनिंग इकडे दिली जाते क्रिएट करायला आणि हेल्प केलं जातं. मी CNC